हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे की आपल्या आचार्य 90 FMच्या आपल्या ह्या रेडिओवरती आपण नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम ऐकत असतो. त्यातलाच आजचा आपला एक खूप गोड कार्यक्रम आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आज आपण खूप छान कविता ऐकणार आहोत. कारण आपल्या आज इंटरव्ह्यू आपण वेगवेगळ्या लोकांचे इंटरव्ह्यूज करत असतो आणि त्यामध्ये मग क्षेत्र हे वेगवेगळं असतं. कोणी सामाजिक, सांस्कृतिक, कोणी आरोग्य किंवा कोणी बिझनेसमॅन, अशा वेगवेगळ्याच इंटरव्ह्यूज आपण नेहमी करत असतो. पण आज तुमच्या कानाला काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आहे. कारण आज आपल्याकडे आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहे ऋषिकेश सकपाळ. ऋषिकेशबद्दल सांगायचं झालं तर खरं तर कॉमर्स बॅकग्राऊंडमधून आहे ऋषिकेश, पण एक असं म्हणतात ना की कलेविषयी आवड ही कुठेतरी त्याला होती. आणि ऋषिकेशने 3 वर्ष इंटर कॉलेजिएटमध्ये ॲज अ थिएटर आर्टिस्ट काही कॉम्पिटिशन सुद्धा केलेले आहेत, माईम आर्ट्स केलेले आहेत, ओपन माईक त्याने आता नुकतंच काही सुरू केलं आणि ओपन माईकमध्ये सुद्धा त्याने बऱ्याच ठिकाणी पार्टिसिपेट केलेलं आहे. या व्यतिरिक्त जाऊन मला सांगायला अतिशय आवडेल की तो एक छान लेखक सुद्धा आहे. कविता खूप छान करतो. मी स्वतः ओपन माईक इव्हेंटमध्ये त्याच्या कविता ऐकलेल्या आहेत. सो एक रायटर म्हणून, एक आर्टिस्ट म्हणून त्याची जी काही जर्नी आहे किंवा त्याला त्याची असलेली आवड, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आजच्या या रेडिओमध्ये, आजच्या या आपल्या गप्पांमध्ये ऐकणार आहोत. सो ऋषिकेश, कसा आहे? सगळ्यात पहिल्यांदा काय सांगशील? मजेत. ओके, बरं मला एक सांग की तुझं बालपण कसं होतं, कॉलेज कसं होतं, तुझं कॉलेज लाईफ कशी होती आणि कोणतं कॉलेज? बालपण ऍक्च्युली गेलं डोंबिवलीमध्ये पूर्णपणे, जवळपास कॉलेजपर्यंत. म्हणजे कॉलेजपर्यंत म्हणजे सगळं पूर्ण जो डोंबिवलीचा जो परिसर आहे, सांस्कृतिक राजधानीतून आलेला आहे, त्यामुळे तो बॅकग्राऊंड आहे. आणि तोपर्यंत असं काहीच नव्हतं, म्हणजे कुठल्याच म्हणजे सांस्कृतिक असं काही बॅकग्राऊंड नव्हता किंवा घरातले आर्ट्सशी काही संबंध नव्हता किंवा घरातले पण असे कोणी आर्ट्सशी संबंधित नव्हते. बट कॉलेजला गेल्याच्या नंतर थिएटर जॉईन केलं. म्हणजे तसं असतं ना की कॉलेज बंक करण्यासाठी सध्या जाऊयात आणि नंतर पुढचं काय ते बघून घेऊ असं. सो या काइंड ऑफ मध्ये तेव्हा जॉईन केलं. बट पहिल्या वर्षी तो जो असतो पिरियड की आपल्याला कळत नसतं, एक मॅच्युरिटी आलेली नसते, काय चाललंय किंवा शिकायचं असतं. बट ते आपण कसं या साईडला असतो स्टेजच्या, त्या साईडून आपल्याला माहित नसतं, कळत नसतं नक्की काय होतंय. सो पहिलं वर्ष असंच गेलं. म्हणजे पहिलं वर्ष तर असंच करण्यामध्ये करतोय आपण काहीतरी, समोरच्यांना आवडते नाही आवडते माहित नव्हतं, बट करतोय काहीतरी. बट पुढच्या वर्षीपासून जेव्हा बाहेरच्या स्पर्धा बघायला लागलो की लोक काय करतात नक्की, बाहेर केवढी कॉम्पिटिशन आहे, ते बघायला गेल्याच्या नंतर कळलं अरे आपण काहीतरी चुकतोय, आपण काहीतरी चुकीचं करतोय पण ती गधामजदुरी म्हणता येईल त्याला, किंवा काही त्याला अर्थ नाही लागत आहे. मग अर्थ शोधण्यासाठी जो प्रवास सुरू झाला तो अजूनपर्यंत चालूच आहे. क्या बात आहे. बरं, पण मग मला सांग, तुझी सुरुवात लेखक, कवी की थिएटर आर्टिस्ट, नक्की कुठून सुरुवात झाली आणि पहिली सुरुवात थिएटर आर्टिस्टच. पण थिएटर आर्टिस्ट मध्ये पण त्याच्यामध्ये काहीच डायलॉग नसतात, जे मूकनाट्य असतं, माईम मधून सुरुवात झाली. तर पहिल्या वर्षी मला आठवते मी युथ फेस्टिवलमध्ये पार्टिसिपेट केलेलं, युथ फेस्टिवल 2014-15 प्रगती कॉलेजमधून. तर तेव्हा असं झालं की माझा आवाज तर लागतच नव्हता पहिली ती गोष्ट, आणि खूप स्पीडी बोलायचो मी. तेव्हाही बोलायचो, आताही बोलतो. असं खूप जास्त स्पीड होता आणि जमतच नव्हतं. म्हणजे स्किट नव्हती जमत, एकांकिका नव्हती जमत किंवा काहीच जमत नव्हतं. त्या वर्षी असं ठरलं की तू बाई माईम कर, तुला ते जमते तर सध्या ते. म्हणजे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमच काढून टाकला. आणि मग असं झालं की त्या वर्षी माईम केलं. ते माईम युथ फेस्टिवलच्या फायनल पर्यंत गेलं. चर्चगेटला फायनल असते, सो फायनलला काही प्राइजेस नाही लागले. मग त्याच्यानंतर मग एकांकिका करण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा पण तोच इश्यू होता किंवा की नाही, म्हणजे मोनोटोनस बोलणं व्हायचं बऱ्याच वेळा किंवा स्पीडी बोलणं व्हायचं, कारण की तो सेन्सच नव्हता तेव्हा की कसं थिएटर असतं ऍक्च्युअली, त्या प्रकारचं गायडन्स पण नव्हता किंवा काही म्हणताय. पण मग सुरुवात तर ऍज अन अभिनयातच झाली. 3 वर्ष मी करत होतो प्रयत्न की एक पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, मग युथ फेस्टिवल झाला, INT झालं, छोट्या मोठ्या एकांकिका स्पर्धा झाल्या, तर ते करण्याचा प्रयत्न करत होतो. किंवा महाराष्ट्र उत्सव झाला, असे बरेचसे इव्हेंट्स असतात. महाराष्ट्र उत्सव म्हणजे मला असं वाटतं आपल्या 90sच्या सगळ्या स्टुडंटसाठी महाराष्ट्र उत्सव म्हणजे बापरे भन्नाट. काय किती प्रिपरेशन केलं जायचं कॉलेजेसमध्ये या सगळ्या इव्हेंटसाठी. तुझ्या काय म्हणजे महाराष्ट्रोत्सव किंवा कोणतेही फेस्टिवल तू कसं प्रिपेअर करायचं, किंवा कॉलेजमधल्या काय वाईब्स, तुला काय आठवणी? कॉलेजमध्ये तर मला असं वाटतं मला वर्गात कोणी मला ओळखतच नाहीये. म्हणजे अजूनही ती बॅच मला ओळखतच नाही. माझे मी नव्हतोच वर्गात. म्हणजे माझे हार्डली 5-7 मित्र असतील, मित्रमैत्रिणी,
त्यांनाच माहिती होतं, कारण की ते आधीपासून होते, 11वी-12वीपासून माझ्या वर्गात होते, त्यांना मी माहिती आहे की मी होतो. अदरवाईज रिहर्सल हे ते म्हणजे कारण कारण हवी असतात मग करण्यासाठी. तर मग मध्ये मध्ये जायचं. इव्हन मी जेव्हा जायचो वर्गात तेव्हा मला विचारलं जायचं की कोण कधी. व्हॉट अबाउट द प्रोफेसर्स बाबा, त्यांचं काय तेच त्यांना त्यांचंच असं असायचं की कुठल्या वर्गात आहेस ना तू. म्हणजे माझ्याकडे एक नेहमी ते लेटर असायचं बॅगेत, ते काढायचं आणि दाखवायचं की मी या रिहर्सलला होतो. आणि मग त्यांचं असायचं की ठीक आहे पण अभ्यास पण करा. आणि मग तेच की म्हणजे मला तर वाटतं की जून पासून स्पर्धा सुरू व्हायचा, जून जुलैपर्यंत युथ फेस्टिवल नंतर थोडासा 1 महिन्याचा गॅप असायचा, किंवा कधी कधी INT लगेच लागायची. मग INT ची रिहर्सल चालू व्हायची, मग INT संपते तोपर्यंत एक्झाम्स लागायच्या, त्या ज्या दिवाळीच्या आधीच्या एक्झाम्स असतात त्या. मग दिवाळीच्या आधीची एक्झाम झाली की दिवाळीनंतर पण महाराष्ट्रोत्सव लागायचं, आणि महाराष्ट्रोत्सव डिसेंबरपर्यंत चालायचं. मग कॉलेजचे फेस्ट पण चालायचे, तोपर्यंत जानेवारी फेब्रुवारी मग लास्ट एक्झाम आली. असं वर्ष पटापट निघून जायचं असं. आणि तेव्हाच्या आठवणीज लाईक की बऱ्याच वेळा कॉलेजच्या परमिशन्स नाही मिळायच्या. कॉलेज म्हणायचं की फक्त युथ फेस्टिवल करा किंवा फक्त INT करा, तर महाराष्ट्रोत्सवासाठी बजेट नसायचं किंवा नसायचं. कॉलेजच्या विदाउट परमिशनने पण आम्ही बऱ्याच वेळा इव्हेंट्स केलेले आणि प्राइजेस आम्ही त्यांना दाखवलेत नंतर की हे आम्ही आलेत, प्राइजेस आणलेत किंवा काही. सो असा तो स्ट्रगलिंग पिरियड असतो प्रत्येकाच असतो. आताही काय कॉलेजमध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये काही वेगळी परिस्थिती नसेल, तीच परिस्थिती असणार आहे की नाही कॉलेज कधी कधी सपोर्ट करत, पण तुम्हाला करावं लागतं. पण ह्या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे आता इतके मोठे झाल्यानंतर, आता कुठेतरी जबाबदारी अंगावर आल्यानंतर ह्या सगळ्या नॉस्टॅल्जिया आहेत आपल्या सगळ्या. तेव्हा आता असा प्रश्न पडतो की अरे आपण तेव्हा कसं करायचो, म्हणजे या गोष्टी मॅनेज करायचो. म्हणजे आता जर मग एखादी स्पर्धा करायची ठरवली किंवा काही करायचं, तर बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. बेसिकली विचार म्हणजे काय, टाइम मॅनेजमेंटचा विचार करावा लागतो की कशा प्रकारे गोष्टी मॅनेज होतील. तेव्हा वेळ असायचा आणि नुसतं करत राहायचो आपण. तरी पण मला बऱ्याच वेळा खंत वाटते की बऱ्याचशा स्पर्धा आपल्याकडून मिस झाल्या, करायला पाहिजे होत्या. तेव्हा जास्त थिएटर करायला पाहिजे होतं, किंवा तेव्हा जास्त लिहायला पाहिजे होतं, किंवा तेव्हा जास्त वाचायला पाहिजे होतं. थिएटर आणि ह्याच्या बाबतीत मला जास्त वाचायला पाहिजे होतं, तेव्हाची खंत अजूनपर्यंत वाटते. तेव्हा खूप कमी वाचन झालं माझं. त्याच्यानंतर मी वाचायला सुरुवात केली, मग कळायला लागलं, मग एकांकिका बघायला लागलो किंवा एकांकिका लिहायला लागलो किंवा असं. सो वाचन त्या पिरियडमध्ये खूप कमी झालं, याची खंत अजूनपर्यंत वाटते. सो एक बेसिकली काय ना की अर्थात आपण जे श्रोते आम्हाला ऐकतायत त्यांनाही त्यांचे कॉलेजचे दिवस नक्कीच आठवले असणार आहेत, कारण किती मोठं झालं तरी कॉलेज आणि स्कूल लाईफ असते ती प्रत्येकाला पुन्हा मोठं झाल्यानंतर ती आयुष्यात परत हवी असते. सो हे तर झालं तुझी कॉलेज लाईफ, कॉलेज जर्नी, आणि कसे तू लेक्चर्स बंक केलेस, आणि कसं तू लेक्चर्स बंक करून फक्त कॉम्पिटिशन्स केल्या. सो नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आता मला सांग, लिखाण कधीपासून सुरू केलंस तू? नाही, पहिल्या वर्ष तर फक्त थिएटरात म्हणजे करत होतो, अभिनयच करत होतो कॉलेजमध्ये. हा, पण लिखाणाकडे कधी असा कल गेलाच नाही. बट बऱ्याच वेळेला जेव्हा स्क्रिप्ट कुठली बघायचो किंवा वाचत असायचो, तेव्हा मला असं ते लॉजिकल क्वेश्चन्स पडतात ना की हे असं का आहे, म्हणजे पात्र असंच का बोलतंय, किंवा काय त्याच्या मागचा बाय, म्हणजे या गोष्टी का घडतायत किंवा काय, हा नेहमी प्रश्न पडत राहायचा. आणि सुरुवात कवितेने केली मी, एक अशीच रॅन्डमली सुचलेली काहीतरी समुद्रावर. मला ती माझ्याकडे कविता आता ती नाहीये आणि मला ती पाठही नाहीये, कारण की ती वाटतं बहुतेक आता ही मला बोलेल की सर मग ती पहिली कविता कोणती आहे, ती पहिली कविता जी सुटली ती सुटलीच आहे, माझ्याकडे ती नाहीये आता. आणि तिथून एक सुरुवात झालेली. आणि त्याच्यानंतर मग कविता करत होतो, पण तेव्हा इंस्टाग्राम तेवढं नव्हतं किंवा व्हॉट्सअप स्टेटस नव्हतं, पण तेवढं फीचर्स नव्हते आले मला असं वाटतं. तर मग तेवढी क्रेज पण नव्हती ना की मी असं काहीतरी लिहिलंय आणि मी लगेच सोशल मीडियावर. तेव्हा ही क्रेज होती की माझा एक 3 ते 4 किंवा 5 जणांचा ग्रुप होता, कॉलेजचेच मित्र, थिएटर मधलेच होते, तर त्यांना मी त्या कविता ऐकवायचो आणि ते मग अप्रिशिएट करायचे की अरे हे भारी आहे, हे भारी सुचलंय. हा, एक्झॅक्टली. आणि मग ते 5 श्रोते आहेत आपले, पण ते 5 श्रोते आपल्याला भारी म्हणतात, ह्याच्यामध्ये भारी पण वाटायचं, खुश व्हायचो आपण. तेव्हा असं वाटतं अरे यार आपण काहीतरी भारी लिहितोय. तर मग कविता होत्या चालू, बट त्या कुठे अशा बाहेर पडत नव्हत्या किंवा कुठे मी पोस्ट करत नव्हतो. त्यातल्या बऱ्याच कविता आता माझ्या नाहीयेत, पण कारण मोबाईल आपण चेंज करत जातो किंवा आपण कुठेतरी लिहितो, मग ते मिस आउट होतं आपल्याला. सो त्यातलं काहीच आता नाही माझ्याकडे. बट तेव्हा ती अशी सुरुवात झाली आणि मी 3ऱ्या वर्षी होतो, काहीतरी फायनल इयरला होतो. तेव्हा मग एक एकांकिका माझ्याकडे आलेली करण्यासाठी, आम्ही करत होतो ती एकांकिका. ती करता करता मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चेंजेस करायच्या होत्या. आता आम्ही असंच रात्रीचं लिखाणाला बसलेलो की काय चेंजेस करूया, तर तिथे मी बरेचसे चेंजेस मी स्वतः सांगितले की मग हे असं करू शकतो, हे असं करता येईल म्हणून.
तेव्हा मग त्यांना असं वाटलं की अरे तुझ्यात तो आहे, म्हणजे तो जो स्पार्क असतो की तुला कळतंय सिक्वेन्स का लागला पाहिजे सीन्सचा, भले त्यातलं काय तू स्वतः लिहिलेलं नाहीयेस, ती रेडी स्क्रिप्ट होती पण त्याला आपण वर खाली करत होतो. तर वर खाली करता करता तुला त्याचा अंदाज येतोय की काय सिक्वेन्स असला पाहिजे, काय सीन्स आउटपुट असलं पाहिजे, तर मग तू लिहिण्याचा प्रयत्न कर. हे तिथून जे आलं पहिल्यांदा, आणि मग तिथून ती लिखाणाची सुरुवात झाली की हा मग आपण एकदा एक करूयात. आणि मग तिसऱ्याच वर्षी मी डे नाईट नावाची एकांकिका लिहिली. हा, आणि मग त्याचे हार्डली 3 प्रयोगच झाले, कारण की पहिलीच एकांक असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी चुकल्या म्हण किंवा वर खाली झाल्या म्हण, असं अंदाज नाही आला त्या गोष्टींचा. बट ती पहिली एकांकिका डे नाईट नावाची. हा, क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत लिखाणाला अशी कवितांपासून सुरुवात झाली आहे असं आपण म्हणूयात. खूप छान. म्हणजे आता कविता तर ऐकायच्याच आहेत, पण श्रोते मला असं वाटतं वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आजच्या आपल्या विशेष पॉडकास्टमध्ये आज आपल्यासोबत जोडला गेलेला आहे ऋषिकेश सकपाळ, आणि त्याच्या छान छान कविता आहेत किंवा त्याचं जे काही पुढचं लिखाण आहे त्याविषयी आपण अजून जाणून घेऊयात. पण घेऊयात एक छोटासा गाण्यांचा ब्रेक. ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोतेहो. पुन्हा एकदा या गाण्याच्या छोट्याशा ब्रेक नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ, आणि आज आपल्यासोबत आपल्या जोडल्या गेलेला आहे ऋषिकेश सकपाळ. ऋषिकेशने ब्रेक पूर्वी त्याची जी काही जर्नी होती, म्हणजे त्याने त्याची कॉलेज लाईफ कसं होतं, त्यानंतर त्याने लिखाणाला कशी सुरुवात केली, ह्या सगळ्या या काही आपल्याला गोष्टी सांगितल्या. सो बेसिकली मला काय वाटतं ना की प्रत्येकाच्या करिअरची म्हणा किंवा त्याच्या असलेल्या आवडीनिवडीची, त्याच्या अंगीकारलेल्या त्याच्या गुणांची ही काही जाणीव होते ती आपल्याला कॉलेज लाईफमध्ये होत असते. एकंदरीत आपल्याला व्यासपीठ कॉलेज लाईफमध्ये, स्कूल लाईफमध्ये मिळत जातं, आणि त्यानुसार आपण ग्रोथ होत असतो. तू नुकताच सांगितलंस की तू कविता, म्हणजे तुझी कवितेने तुझी सुरुवात झाली, पण मग आमच्या श्रोत्यांना तू आता काय ऐकवशील, आणि तू आता ते लिखाण ठेवलंयस ना नीट? नक्कीच. हा, म्हणजे सुरुवात तर कवितेनेच झाली. म्हणजे बऱ्याच लोकांनी असं तेव्हा सजेस्ट केलं गेलं की अरे तू कविता जर, म्हणजे कविता लिहिताना आपल्याला काय असतं की 5 ते 6 वळीमध्ये आपल्याला एक बऱ्याचशा गोष्टी सांगून जायच्या असतात. बरं असं असतं की आपण काहीतरी वेगळं सांगतो, वाचताना काहीतरी वेगळा अर्थ लावतो. कवितेची मजा असते खरं तर मग, आणि प्रत्येक वेळेला तू ज्या काय त्याला म्हणतात, असं नाही की तू आज तुला एक कविता वाचली तर तुला तेच जाणवेल, 6 महिन्याच्या नंतर तुला काहीतरी वेगळं जाणवेल. तर तेच असतं की त्यांचं असं म्हणणं होतं की तू कविता लिहितोस तर मग एकदा त्याचा काय त्याला मोठ्या गोष्टींचा विचार करून बघ, एकदा एखादी स्क्रिप्ट, एकांकिका म्हण किंवा नाटक म्हण, ते पण तुला, कारण की त्याच्यामध्ये जास्त शब्द लागतात. जर तू कमी शब्दामध्ये जास्त सांगू शकतो असं तुझ्याकडे जास्त शब्द मिळतात, तुला काहीतरी अजून काहीतरी वेगळं सांगायला, तर त्याचा विचार कर. आणि मग तिथून सुरुवात झाली. सो कविता मी एक कविता लिहिलेली छान खिडकीवरती होती, आणि त्याचं असं होतं की लहानपणापासून मी आतापर्यंत जवळपास 5 घर चेंज केलेत. बऱ्याच वेळा मी रेंटवरती राहत आलोय, आणि मग ते घर छोटं असू दे, मोठं असू दे, चाळीतलं असू दे, बिल्डिंग मधलं असू दे, किंवा मग टॉवर असू दे, खिडकी असायचीच. तर मग खिडकीवरती लिहिलेली अशी होती की प्यार हो अगर घर के सामने तो खुशियां देती है, प्यार हो अगर घर के सामने तो खुशियां देती है, किराएदार हो खड़ा बाहर तो टेंशन देती है, प्यार हो अगर घर के सामने तो खुशियां देती है, किराएदार हो खड़ा बाहर तो टेंशन देती है, कभी रात का सन्नाटा कभी मिट्टी की खुशबू, कभी रात का सन्नाटा कभी मिट्टी की खुशबू, कभी ईद का चांद तो कभी दिवाली के दिए, कभी ईद का चांद तो कभी दिवाली के दिए, तो कभी बारिश की बूंदे इन सब का एहसास देती है, ये घर की खिड़की भी न जाने कितने ख्वाब देती है. आणि मग पुढे असं होतं की बचपन गुजर गया इस खिड़की में बैठे बाप का इंतजार करके, कि बचपन गुजर गया इस खिड़की में बैठे बाप का इंतजार करते, अब गुजर रहा है कुछ वक्त यहाँ बेटे का इंतजार करके, कि बचपन गुजर गया इस खिड़की में बैठे बाप का इंतजार करके, अब गुजर रहा है कुछ वक्त यहाँ बेटे का इंतजार करके. सो इंतजार बहुत करवाती है खिड़की, इंतजार बहुत करवाती है खिड़की, लेकिन ख्वाब जरूर देती है, इस जिंदगी भर साथ जरूर देती है, इस जिंदगी भर साथ जरूर देती है. सो असं ते खिडकीवरती लिहिलेलं होतं त्यावेळेला. सो इंटरेस्टिंग. म्हणजे तू मगाशीच म्हणालास ना ऋषिकेश की कविता जी आहे ना की ती अगोदर तुम्ही आत्ता वाचा किंवा ती नंतर काही वर्षांनी वाचा, त्याचा अर्थ वेगवेगळा लागतो. म्हणजे तू आज जर तू ती मुलाच्या भूमिकेत वाचत असतील आणि नंतर ती काही वर्षांनी वाचली तेव्हा तू एका वडिलांच्या भूमिकेतून पाहत असतील त्या कवितेकडे. सो असाच खरंच तो अर्थपूर्ण असं लिहिलेलं आहे.
आणि यु नो ते बोलतात ना दिल को छू लिया तसं मला फिलिंग आली. आणि खरंच खूप छान लिहिलंयस. म्हणजे कधी लिहिली ही कविता? साधारण झाले 1-2.5 वर्ष झाले. मध्ये एका ओपन माईकला मी परफॉर्म केलेली ही. आणि मग तेव्हा असं जाणवलं की अरे हे छान आहेत. जोपर्यंत आपण लिहितो तोपर्यंत असं वाटत, कोणते सांगतो तेव्हा कळत यार की अरे हे छान आहे. त्याला जेव्हा लागतं की अरे यार हे कमाल था, तेव्हा असं कळतं की आपण काहीतरी वेगळं लिहिलंय. एक्झॅक्टली. बरं, तू ओपन माईकचाच विषय काढलेला आहेस तर आपण रादर मी सुद्धा ऋषिकेशला ओपन माईक मध्येच भेटले होते, पनवेलला. सो ओपन माईक बद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे एकंदरीत आज जे वेगवेगळ्या ठिकाणी ओपन माईक्स होत आहेत किंवा ओपन माईकमुळे जो काही वेगळा प्लॅटफॉर्म प्रत्येकाला मिळतोय, तर त्याविषयी तुझं काय मत आहे ऍज अन आर्टिस्ट म्हणून आणि ऍज अ कॉमन पर्सन म्हणून? ओपन माईक बनण्यापेक्षा माझ्या डोक्यात ऍक्च्युली ती कन्सेप्ट आलेली 5 वर्षांपूर्वी की, आणि मी पहिला ओपन माईक 4 वर्षांपूर्वी केला कल्याणला आम्ही. तर माझ्या डोक्यात तेव्हा ओपन माईक इन द सेन्स कविता फक्त नव्हतं. माझ्या डोक्यात कविता होतं, मायमिंग होतं, त्याच्यानंतर कोणी गात असेल, सिंगर असेल, मग वादक असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होत्या, एकत्रित होत्या, असं माझ्या डोक्यात चाललं. त्याला ओपन माईक म्हणतात हेही माहित नव्हतं. माझं असं म्हणणं होतं की लाईक माझा जर 10-15 जणांचा ग्रुप आहे थिएटरचा, तर आपण एक गेट टुगेदर करूया, आपण आपल्यातलं टॅलेंट इंटरनेटवर शो करूया, पोस्ट करूया, आपण दर सॅटर्डे संडे भेटूया, असं काहीतरी डोक्यात तेव्हा होतं की आपण सॅटर्डे संडे भेटूया, त्याच्याने आपण पण ऍक्टिव्ह राहू आणि थिएटर ऍक्टिव्ह राहील किंवा आपण भेटत राहू, नवीन टॉपिक्स एक्सचेंज होतील. हा तेव्हा पॉईंट. नंतर तेव्हा जेव्हा कळलं की इंस्टाग्राम जेव्हा थोडंसं ऍक्टिव्ह झालं तेव्हा कळलं अरे ह्याला तर ओपन माईक म्हणतात. आहे अशी कन्सेप्ट आपल्या डोक्यात, काय रॉकेट सायन्स नाही आलंय, हे ऍक्च्युली ऍक्टिव्ह आहे, लोक करतायत. मग म्हटलं की चला आपण त्याला ओपन माईकच नाव देऊया, आणि मग अशा पद्धतीने सुरुवात झाली. सो नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे. आजकाल बरेच, म्हणजे पुण्यामध्ये पण मी जाऊन ओपन माईक केला, एक म्हण कुर्ल्याला गेला आहे, पनवेलला गेला, डोंबिवलीला गेले, कल्याणला गेलंय. सो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिकडचा एक लोकल क्राऊड असतो म्हण, किंवा तिकडचे कॉन्टॅक्ट, बेसिकली कॉन्टॅक्ट, तुम्ही काय वेगळं लिहिताय, ते काय वेगळं लिहिताय. आता पुण्याला गेल्याच्या नंतर मला असं जाणवलं की त्यांचं एक लिखाणाची पद्धत खूप वेगळी आहे, शास्त्रशुद्ध पद्धत ज्याला म्हणतात, की त्यांना माहिती आहेत बऱ्याचशा गोष्टी, की व्याकरणातल्या बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या मला माहित नाहीयेत. मी तेवढं व्याकरणाचा विचार नाही करत लिहिताना, मला जे सुचलं, मला जे दिसलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न करतो, बट ते व्याकरणाच्या दृष्टीने खूप स्ट्रॉंग आहेत. हे मला पुण्यात गेल्याच्या नंतर जाणवलं. किंवा कुर्ल्याला एकदम ओपन माईक केलं तेव्हा पण जाणवलं की अरे लोक बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतात. किंवा रॅप हा नवीन प्रकार आहे माझ्यासाठी तरी नवीन प्रकार आहे, की त्या पद्धतीने पण तुम्ही त्याच गोष्टी मांडू शकता. सो मला असं वाटतं की सगळे एकत्र येऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. ओपन माईक झाले पाहिजेत, बरेच झाले पाहिजेत, बट त्याच्यामध्ये क्वालिटी म्हणण्यापेक्षा, मी असं नाही म्हणणार की क्वालिटी द्या की काय, पण माझं असं म्हणणं की तुम्ही 20 ते 25 परफॉर्मन्स ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही 5 ते 10 परफॉर्मन्स ठेवा, बट ते त्या आर्टिस्टला तेवढा वेळ द्या स्वतःला शोकेस करण्यासाठी. कारण की 5 मिनिटात फार एक कविता संपते, पण माझ्याकडे बेस्ट 3 कविता आहेत, तर मला 15 मिनिटाचा स्पॅन मिळाला पाहिजे. सो नुसतं पळवापळवी करण्यापेक्षा, जास्त आर्टिस्ट आणण्यापेक्षा तुम्ही 5 ते 10 आर्टिस्टचाच ओपन माईक ठेवा, बट तो काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. असं काहीतरी ते असलं पाहिजे. आणि व्हॉट अबाउट द कंटेंट? म्हणजे लोकांना असं वाटतं की मी ओपन माईक करतोय, मी तिथे जाऊन स्टँडअप कॉमेडी केली आणि मी 4-2 शिव्या दिल्या आणि मी 4-2 काहीतरी आडवी तिडवी वाक्य बोलली, म्हणजे मी खूप छान काहीतरी बोललो, म्हणजे मी माझ्या त्या आडव्या तिडव्या बोललेल्या वाक्यांमुळे लोक समोरची हसली की मी खूप काहीतरी चांगलं बोलतोय, असं जो सध्या एक लोकांमध्ये गोड गैरसमज पसरलेला आहे, त्याबद्दल काय वाटतं? कारण सध्या बघतोय आपण सोशल मीडियावर सध्या हे भयानक लेवलचं चाललेलं आहे सध्या. नाही, माझं असं म्हणणं आहे की चांगल्या ओपन माईकच्या नावाने जे काय वल्गॅरिटी चालले आहे त्याचं चुकीचं आहेच. तुम्हाला एखाद्या चांगल्या पद्धतीने विनोद पण मांडता येतो. आता तू जर पनवेलचा आपला माझा ओपन माईक तो बघशील तर त्यावेळेला मी फक्त कविता घेऊन आलेलो, मी काय स्टँडअप कॉमेडी नव्हतो करत, पण मला बऱ्याच जणांचे रिप्लाय असे आले की चांगला स्टँडअप होता. स्टँडअप नव्हताच, ती कविता होती, बट ती मांडण्याची पद्धत माझी तशी होती की त्याला काहीतरी एक स्टार्ट होता, त्याला काहीतरी एक मिडल होता, त्याला काहीतरी एक एंड होता, आणि मध्ये त्या कविता होत्या असं. सो तुम्ही त्या पद्धतीने पण, त्यात कुठली शिवी नव्हती ना काही होतं ना वल्गॅरिटी होती काही. प्रेमावरती पण कविता झाली, दारूवरती पण कविता झाली, सो नशेवरती एक कविता झाली, आणि ती पण चांगल्या वेळेने लोकांनी घेतली, ऍक्सेप्ट केली. सो हे जमलं पाहिजे ऍक्च्युली. हा नुसतं लाईक्सच्या नावाने. आता माझे काय असे बरेच 1000 किंवा 1500 फॉलोअर्स नाही आहेत, नेमकेच फॉलोअर्स आहेत पण जेन्युइन आहेत, त्यांना आवडतो कंटेंट किंवा काही. गर्दीपेक्षा दर्दी प्रेक्षक तसं आहे की नेमकेच असावेत. तुला आधी म्हटलं ना की आधी 4च लोक होते का, 4च मित्र होते, त्यांना कविता ऐकवायचो.
आता 400 जागी 10 आले, मग सोशल मीडियामध्ये 500 500 आले. झाले, हा. सो 500च असावेत पण चांगले असावेत, दाद देणारे असावेत. नाही, हे अगदी खरं आहे. म्हणजे आपण आत्ताची, मला असं वाटतं आत्ताच्या युथ मध्ये कुठेतरी याविषयी अवेअरनेस व्हायला पाहिजे की नाही राहिलंय. म्हणजे आजकाल आपण बघतो ना की कितीतरी म्हणजे लहान मुलं जे आता कॉलेजला आहेत, आपणही लहानच आहोत, बट आत्ताची लहान म्हणजे आपल्यापेक्षा लहान असलेली मुलं जे कॉलेज करतायत किंवा त्यांना तर म्हणजे ओपन माईक वगैरे त्यांच्यासाठी खूप ऍडव्हान्स झालंय. ऍडव्हान्स आणि ओपन माईकच्या बाबतीत तर तेच आहे, पण रील्सच्या बाबतीत पण तेच झाले की एक कंटेंट एक व्यक्ती करते चांगल्या पद्धतीने, स्वतःच्या पद्धतीने, स्वतःचं काहीतरी असतं आणि तोच वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या काहीतरी मग मांडला जातो आणि मग त्यांना पण व्ह्यूज असतात, मग त्यांना असं वाटतं आपण काहीतरी वाव करतोय, पण नाही ना, तुमचं स्वतःचं मर्त आहे ना तिथे. आणि मुळात मला एका मित्राने एकदा खूप चांगलं वाक्य सांगितलेलं की बरेच जण चोरतात रे, बरेच जण चोरतात, मोठे मोठे लोक चोरतात, पण ना चोरल्याच्या नंतर असं चोरा की ज्याचं चोरलं त्याला पण नाही कळलं पाहिजे की माझं चोरलंय. सो चोर आहे, पण ते अशा पद्धतीने स्वतःची पद्धत तर मांडा वेगळी, तो वे ऑफ प्रेझेंटिंग काहीतरी वेगळं ठेवा. असं आता खिडकीवरती नसतील कविता झाल्या का, बऱ्याच कविता झाल्या असतील, पण ते माझ्या पद्धतीने मी मांडतोय ना मी, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. एक्झॅक्टली. नाही, खरंच म्हणजे गप्पा आपल्या खूपच रंगल्या आहेत. बट मला स्पेशली ऋषिकेश असं कायम असं यु नो म्हणतात ना, स्ट्रॉंगली लक्षात राहिलं जस्ट बिकॉज ऑफ कॉफी. मला प्रचंड चहा आवडतो. आणि त्याने म्हणजे मी त्याचा एक इन्सिडेंट इथे श्रोत्यांना सांगेन. त्याने असं सहज विचारलं ओपन माईक मध्ये आल्यानंतर, म्हणजे त्याने आता सांगितलं की त्याने ओपन माईक जो पनवेलचा केला त्यामध्ये त्याने असं छान एक्सप्लेन केलं होतं सगळ्यांना, जेणं गुंतवून ठेवलं होतं सगळ्यांना. सो त्याने विचारलं की चहा कोणाकोणाला आवडतो, आणि सगळ्या मुलींनी असं पटापट हात वरती केले होते. आणि नंतर यूज लाईक की ठीक आहे, मी आज चहावर नाही, मी कॉफीवर. सो मला ती कविता त्याची प्रचंड आवडते. आय होप तुम्हालाही आवडेल. सो प्लीज ती कविता होऊन जाऊ दे. नक्की. पण त्याचा पण किस्सा असा आहे की पनवेलला ओपन माईकला मला फोन आला समोरून की कुठल्या विषयावरती कविता करणार, आम्हाला थोडंसं आमच्या अँकर्सना पण द्यायचं, स्पून फेडिंग करायचं, तर त्यांना द्या. तर मी म्हटलं की आता रॅन्डमली मी कामात होतो, मी म्हटलं की चहावरती कविता आहे, लिहा असं म्हणून. ते चुकून गेलं माझ्याकडून की चहावरती कविता आहे. बरं, मी परफॉर्मन्सला जायच्या वेळेला पण त्यांनी अनाऊन्स केलं की आज आपल्याला चहावरती कविता ऐकायला मिळणार आहे आणि आपण नंतर चहा ब्रेक घेतोय. तर म्हटलं आता हिने अनाऊन्स केलंय, आपण कॉफीवरती कविता करतोय. अच्छा, जो मागचा झांगड गुत्ता आपण सांगितलं पाहिजे त्या लोकांना. म्हणून मी आधी विचारलं की चहा कोणाला आवडते, तर सगळ्यांनी हात वरती केले. म्हटलं ठीक आहे, मला आपण कॉफी करतोय. तर ती कविता अशी होती की खूप झाल्या चहावाल्या आता कॉफीवाली सोबत हवी, की खूप झाल्या चहावाल्या आता कॉफीवाली सोबत हवी, नुसतंच गोड काय, आता ती कॉफीसारखी कडवट हवी. तर दुधासारखी गोड हवी, पाण्यासारखी नितळ हवी, या काळ्याशार कॉफीमध्ये मिसळणारी कॉफीवाली आता एक सोबत हवी. आणि पुढे असं की ती सोबत असता सुंदर स्वप्न पडली, तिला कवेत घेता स्वप्न सुंदर रंगली, पण या चहाने मात्र दरवेळी झोपच उडवली. म्हणूनच खूप झाल्या चहावाल्या आता एखादी कॉफीवाली सोबत हवी. टपरीवरची नको आता कॅफे मधली हवी, ग्लास मध्ये नको आता मग मध्ये हवी, सिगरेट सोबत नको यार, फक्त गप्पांसकट हवी, ही अशीच कॉफी आता मला तिच्या सोबत हवी. आणि खूप झाल्या चहावाल्या आता एखादी कॉफीवाली सोबत हवी. आणि पुढे तो शेवटी असं म्हणतो की दिसताच चहा पुन्हा कदाचित मन माझं धावेल, की दिसताच चहा पुन्हा कदाचित मन माझं धावेल, त्या धावत्या मनाला धरून ठेवणारी ती हवी आहे. आणि खूप झाल्या चहावाल्या आता एखादी कॉफीवाली सोबत हवी. क्या बात आहे. आणि नंतर जर टाळ्या झाल्या, ओ माय गॉड, मुलींनी चहा सोडला असेल. नाही, बट जोक्स अ पार्ट, एकंदरीत ओपन माईक मध्ये रादर तो माहोलच बनला होता तो त्यावेळेला सुद्धा. सो एक खूप छान, आता सुद्धा तू खूप छान कविता सादर केलीस. बाकीच्या ठिकाणी सुद्धा बरेच ओपन माईक केलेले आहेत. तू कविताच प्रेझेंट करतोस की काही लिखाण आहे त्याचंही सादरीकरण करतोस किंवा काय? बेसिकली ना माझ्याकडे बऱ्याच वेळेला असं लिखाण वेगळं ठरण्याचं कारण असं ठरतं की काहीतरी त्याच्यामध्ये एक स्टोरी असते किंवा स्टोरी टेलिंग फॉर्मॅट मला जास्त आवडतो, की एखाद्या गोष्टीतून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे त्याला काहीतरी एक पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू, मेसेज पण आहे, पॉइंट ऑफ व्ह्यू पण आहे. तर कॉफीवाली मध्ये माझा समजावतो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की मी शोधतोय कॉफीवाली, किंवा शराबी झाली की त्याच्यामध्ये तो त्याच्या एका गर्लफ्रेंडला सांगतोय की मला नको शराबी बोलूस, की मला ते नाही आवडत. सो त्याच्यामध्ये काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू असतो आणि ते वेगळं. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांच्या पण वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळतात ओपन माईक मध्ये, किंवा
रॅप मध्ये पण बऱ्याच पद्धती बघायला मिळाल्यात. एकदा आम्ही ओपन माईकला गेलो, त्याने मॅजिक शो केलेला एकाने, लाईक की हे तर ओपन माईक मध्ये बसत नाही, बट तो एक केलं त्याने ना, तिथे पण ते लोक आलेले, ऑडियन्सने अप्रिशिएट केलं, म्हणजे नक्कीच त्याने काहीतरी वेगळं केलं असं आहे. सो असे वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. एक्झॅक्टली. खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत आमच्या. आता मला ना ऍक्च्युली त्याच्याकडून जाणून घ्यायचंय की कसं आहे, तो कविताही करतोय प्लस तो एकांकिकाही त्याने लिहिलेला आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये काही डिफरन्स आहे तो जाणून घ्यायचा आहे. पण एक वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. श्रोते हो, कुठेही जाऊ नका. ऋषिकेश सोबतच्या या गप्पा, माझंही फंबल पडायला लागले. ऋषिकेश सोबतच्या या गप्पा अशा सुरू राहणार आहेत. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM. हॅलो, हाय, नमस्कार श्रोते हो. पुन्हा एकदा या छोट्याशा विश्रांतीनंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. ब्रेकपूर्वी अर्थात कॉफीवरची खूप सुंदर कविता झाली. तुम्हाला कॉफी पिण्याचा नक्कीच मोह झाला असेल. ठीक आहे, आपण खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत ऋषिकेश सोबत. आणि मला असं वाटतंय की त्याने आपल्याला सांगितलं, कविताही ऐकवल्या, की एक ओपन माईक विषयी आपण बोललो. पण ऋषिकेश, तू एकांकिका सुद्धा लिहिलेल्या आहेत. आता एकांकिकेचं लिखाण म्हणजे एकतर काय म्हणतात त्याला, प्रचंड तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स हवेत आणि तितकं सुचायला हवं, तितकं तुमचं माइंड स्टेबल आणि खूप शांत हवा. आणि त्याचबरोबर एक कविता करणं म्हणजे कविता सहज कुठेही सुचते. सो हा जो दोघांमधला डिफरन्स आहे, तुला काय जास्त आवडतं आणि कसं या दोघांना तू डिफरन्शिएट कसं करशील? आवडतं तर नक्कीच एकांकिका म्हणेन, कारण की चॅलेंजिंग आहे, जास्त चॅलेंजिंग आहे. 45 मिनिटाचं एक लेखन करणं आणि बरेचसे त्याला म्हणतात त्यामध्ये एक सुरुवात, मिडल, एंड या गोष्टी सांभाळणं म्हण, आणि त्यातल्या त्यात त्याचा प्रयोग कसा होईल याचा तुमच्या डोक्यात विचार असतोच नेहमीच. नुसतं लिखाण होतंय म्हणून ठीक आहे, बट तो पण एक विचार करावा लागतो पॉईंट ऑफ व्ह्यूने की कसं होईल, स्टेजवरती कसं देईल, हा पण एक डोक्यात थॉट असतोच. या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. कविता लिहिली ती कशी नंतर मी ओपन माइकला करीन हे डोक्यात नसतं. फार फार ते काही इंस्टाग्रामला टाकेन किंवा व्हॉट्सअपला टाकेन मी किंवा मध्ये पाठवेन मी ती, हे डोक्यात असतं. पण एकांकिका करताना हा विचार करावा लागतोय. आणि म्हणजे जास्त नाही एकांकिका लिहिली, मी हार्डली 2च एकांकिका सक्सेसफुली लिहिल्यात. एकांकिका फक्त पेपरवरती राहिली, ती काय पुढे आलीच नाही. आणि मध्ये जी एक पॉड लिहिली तिला मध्ये पारितोषिक लागलं पहिलं दादरला. सो तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी लिहितोय आणि लोकांना काहीतरी कळतंय. म्हणजे जवळपास तिथे 32 का 33 एंट्रीज होत्या, त्याच्यातून मला पहिलं पारितोषिक होतं. तर मग तेव्हा असं वाटलं की आपण लिहितोय हे लोकांना कळतंय आणि आवडतंय म्हण. त्यातून पण पारितोषिक मिळते याचा अर्थ आपण बेस्ट लिहितोय असं नाहीये, कारण की तो शेवटी काय ती स्पर्धा नाहीये काय त्याला म्हणतं कोण पहिला येतो कोण दुसरा येतो नाहीये. लेखन त्या बाबतीत वरचढ ठरलं असेल तिथे तर तो एक प्रकार आहे. बट ते चॅलेंजिंग आहे, नक्की चॅलेंजिंग आहे, कारण की 45 मिनिटं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बसवायच्या असतात, मांडायच्या असतात. आणि तिथे तुमचं वाचन जर कमी असेल तर ते कळतं, तुम्हाला जाणवतं की एखाद्या पॉईंट नंतर तुम्हाला ब्लॉक लागतो, सुचतच नाही आता पुढे काय लिहायचं असं. आणि त्यातल्या त्या जॉब करत असल्यामुळे तेवढं म्हणजे मंडे टू फ्रायडे तर मी लिहितच नव्हतो तेव्हा. जेव्हा एकांकिका लिहिली तेव्हा मी फक्त सॅटर्डे संडे लिहित होतो. मग सॅटर्डे संडे पण लिहिताना पहिली तर गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात मोठी की झोप पूर्ण असली पाहिजे तुमची, आणि दुसरं की तुमच्या डोक्यात दुसरा कुठला थॉट नसला पाहिजे. दुसरा अजून एक सेकंड थॉट असेल तर मग ते लिखाणाकडे दुर्लक्ष होतं तुमचं. सो सतत 1 महिन्यात प्रयत्न करतो आणि मग तेव्हा कुठे ती दुसरी एकांकिका लिहिली गेली माझ्याकडून पॉड. आणि मग आता काही दिवसात तिचे प्रयोग सुरू होतील, काही स्पर्धांना वगैरे, असं आहे. नाईस, ऑल द बेस्ट फॉर दिस. ओके, तू नुकतंच बोललास की जॉब करून या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात किंवा इट्स अ टास्क. बट तुला असं कधी वाटलं नाही का की आपण फुल फ्लेज फक्त याच गोष्टी कराव्या, किंवा फुल फ्लेज आपण फक्त लिखाण करावं, काही कविताच कराव्या, किंवा हेच फक्त करावं, किंवा थिएटरच करावं, असं कधी वाटलं नाही का? नाही, म्हणजे बऱ्याच वेळा वाटलं, पण ते सुरुवातीच्या स्टेजला जेव्हा आपण कॉलेज पास आउट होतो त्या स्टेजला बऱ्याच वेळा वाटलं की या गोष्टींचा आपण फुल टाइम विचार करूया. बट एक आहे की तुमच्या कॅपेबिलिटीज तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, की तुम्हाला काय तरी म्हणतात पॅशन आणि हॉबी मधला जो फरक आहे, काय पॅशन हॉबी म्हणण्यापेक्षा की तुमचं करिअर, प्रोफेशन आणि पॅशन मधला जो फरक आहे तो तुम्हाला कळला पाहिजे. सो मी त्यावेळेला मग तो डिसिजन घेतला की प्रोफेशन वेगळं ठेवूया, एक आपलं फिक्स्ड इन्कम म्हण किंवा काही म्हण ज्याच्याने आपण आपली फॅमिली सर्व्हाइव्ह करू शकते.
सो ते आपण वेगळं ठेवूया आणि आपलं पॅशन आपण वेगळं ठेवूया. सो मी पॅशन म्हणून मग हे कविता म्हण किंवा एकांकिका म्हण की सॅटर्डे संडे मध्ये माझ्या त्या गोष्टी पूर्ण होतात किंवा मला तेवढा वेळ देता येतो. म्हणजे एकंदरीत तू तुझ्या हॉबीज अशा फुलफिल करतो. येस येस येस. क्या बात आहे, व्हेरी गुड. सो जाता जाता मी तुला रिक्वेस्ट करेन की तू आमच्या श्रोत्यांना किंवा आत्ताचे जे यंगस्टर्स आहेत किंवा जे आर्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत, आर्टिस्ट आहेत, त्यांना काय मेसेज देशील किंवा जे काही ना काहीतरी स्वतःच असं लिहिण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना असं वाटतंय की मी खूप छान लिहू शकतो बट लिहत नाहीयेत किंवा काही असं सगळ्या लोकांना एकंदरीत सगळ्यांना काय मेसेज देशील? मेसेज म्हणजे मी कसं कोणी वी आर द ग्रेट आर्टिस्ट असं कोणी नाहीये. सो मी मेसेज फक्त ज्या मेसेजने मी इन्स्पायर्ड होतो किंवा ज्या मेसेजने मी इन्स्पायर्ड झालो मध्ये एकांकिका लिहिण्यासाठी, माझ्या एका सिनियरचं वाक्य माझ्या कानावरती आलं की नाटक कसंही असो, नाटक झालं पाहिजे. आणि ते एक वाक्य मला सतत हॅमर होत राहतं आणि त्यामुळे मी लिहित राहतो नाटक म्हण. तसंच कवितेच्या बाबतीत की कविता कशी असो, कविता झाली पाहिजे आणि ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. असं मग तीच गोष्ट तुम्हाला सतत इन्स्पायर करत राहते वेगवेगळ्या लिहिण्यासाठी आणि तुमची भूक नाही मिळली पाहिजे. आता भले त्या एकांकिकेला पहिलं पारितोषिक लागलं असेल तरी पण मी ती सोडून आता दुसऱ्या एकांकिकडे वळलोय. सो ती तुमची भूक नाही मिळली पाहिजे की एक पारितोषिक लागलं म्हणून आपण थांबलो. सो ती भूक तुम्हाला असली पाहिजे, लिखाणाची भूक असली पाहिजे आणि सतत काहीतरी वेगळं मांडण्याची भूक असली पाहिजे आणि वेगवेगळे विषय मांडण्याची भूक असली पाहिजे. त्याच विषयावर बऱ्याच वेळा ओपन माईकला गेल्याच्यानंतर जाणवतं की आपण फक्त प्रेमावरतीच बोलतोय किंवा आपण फक्त त्याच विषयांवरती बोलतोय. सो बरेचसे विषय आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्यावरती बोलता आलं पाहिजे आणि ती भूक असेल तर मग नक्कीच लिखाण कंटिन्युअसली चालत राहतं. येस, क्या बात आहे, खूप छान. एकंदरीत मला तुझ्या कविता किंवा तुझं लिखाण आणि तुझं बोलणं ऐकून मला तरी हे नक्कीच पटलेलं आहे की तू काहीतरी बियॉन्ड द लिमिट जाऊन विचार करत असतोस, कारण तुझे विषयच मुळात वेगळे असतात. सो बऱ्याच वेळेला आपण घरातल्या घड्याळावरती बऱ्याच कविता आल्या असतील, खिडकीवरती फार असतील पण कमी असतील. चहावरती म्हणजे चहा असा शब्द टाकला तर मला एवढा सो मेनी कविता असतात आणि कॉफीवरती फार कमी, रेअर. सो त्या अशा रेअर गोष्टींना तू घेऊन त्या उचलून तू काहीतरी भन्नाट आणि काहीतरी इंटरेस्टिंग करतोय. सो ते खूप छान आहे. सो तुला खूप शुभेच्छा. आणि जाता जाता इतकंच विचारेन, आता शेवटचा प्रश्न आहे की तू ह्या सगळ्या हॉबीजना पुढे कसं कंटिन्यू ठेवणार आहेस? पुढे कंटिन्यू म्हणजे आताही त्या कंटिन्यू आहेतच. सो पुढे पण अशाच कंटिन्यू राहतील आणि मला असं वाटतंय की 2025 म्हणजे प्रत्येक वर्षीचं काहीतरी रिझोल्युशन असतं, आपण ते करतो तसं नाहीये, ती गोष्ट वेगळी की आपण त्या गोष्टी करतोच. पण 2025चं माझं तरी रिझोल्युशन असेल की खूप सारी पुस्तकं वाचणं आणि जेवढी जमतील तेवढी. की असं काही ते टार्गेट नाही की रोजच एक 50 पानं किंवा 40 पानं, पण आहे काही टार्गेट ठेवलेच मनात की एवढं वाचन झालं पाहिजे. आणि नक्कीच ओपन माइक्स आता गेल्या वर्षभरात थांबलेत माझे ओपन माइक्स किंवा नाही केलेत आणि वेळच नव्हता त्या बाबतीत किंवा काही. सो ओपन माइक्स करायचे आहेत, एकांकिका करायच्या आहेत. सो हे कंटिन्यू चालेल पुढच्या अनंत वर्ष. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सो मला नेहमी असंच वाटतं, कारण माझं थोडंसं वेगळं आहे, माझं मी पॅशनलाच प्रोफेशन बनवलंय. सो त्यामुळे ते एक आहे. बट नेहमी ना कला ही माणसाला जिवंत ठेवत असते. सो हे कोणीतरी लिहून ठेवलं आणि ते अगदी खरं आहे की भले आपण कितीही काम करत असू, खूप जॉबवरती खूप जेव्हा आपण फ्रस्ट्रेट होऊन घरी येतो आणि तुमच्याकडे एक जरी स्किल असेल ना, तुमच्याकडे एखादी जरी कला असेल तर ती कला तुम्हाला तो थकवा दूर करायला ती मदत करते. सो त्यामुळे असे अनेक कलाकार असतील किंवा असे अनेक व्यक्तिमत्व असतील, लोक असतील की ज्यांनी त्यांच्या हॉबीज बाजूला ठेवल्या आहेत आणि फक्त काम 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 करतात आणि कामाने त्रसलेले आहेत, तर त्रासलेले आहेत. सो त्यांनाही एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज थोडंसं हॉबीजला द्या थोडंसं महत्व आणि तुम्हीच ऍक्च्युअली हेल्दी आणि हॅपी लाईफ जगा. सो ऋषिकेश, थँक्यू सो मच. आपण मी खरं सांगते म्हणजे मी बऱ्याच दिवसांपासून ऋषिकेशच्या मागे लागले होते की ऋषिकेश आपल्याला इकडे यायचंय, पॉडकास्ट करायचंय, बट फायनली ऋषिकेशला वेळ मिळालाय. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि मी तुला असं जाऊ देणार नाहीये. जाता जाता तुझी ती दुसरी कविता जी खूप आता तू त्या 3 कवितांपैकी उल्लेख केला होता, दॅट इज शराबी. ओके शराबीवाली कविता. ओके. की ती कविता अशी होती की एक मुलगा आपल्या प्रियसीला म्हणवतोय आणि तो तिला असं म्हणतोय की शराबी मत कहा कर मुझे तुम बुरा लगता है, की तू नको बोलूस, मला तुझं जास्त मनाला लागतं. असं ती होती की शराबी मत कहा कर मुझे तुम बुरा लगता है,
लेकिन यही बात अगर मेरे यार कहे तो अच्छा लगता है कि शराबी मैंने देखे हैं नजदीक से, शराबी मैंने देखे हैं नजदीक से, उनका हर मैखाना मैंने नजदीक से देखा है। कि शराबी मैंने देखे हैं नजदीक से, उनका हर मैखाना मैंने नजदीक से देखा है। मैंने शराब भी गले से लगा के देख ली, लेकिन अब तक मुझे खुद में शराबी नहीं दिखा है। इसलिए शराबी मत कहा कर, मुझे तुम बुरा लगता है। मेरे यार कहते हैं प्यार से, मेरे जो क्या प्यार है जो मुझे शराबी कहते हैं, लेकिन मेरे यार कहते हैं प्यार से, तेरे कहने में नाराजगी झलकती है। वो रात भर सुनते भी तो है प्यार से, तू सुनने से पहले ही झगड़ती है। इसलिए बुरा लगता है। तो कभी जाकर देख भी ले कैसा होता है शराबी, कभी जाकर देख भी ले कैसा होता है शराबी, तो होली के रंग से भी ज्यादा रंगीन होता है ये शराबी। कि कभी देखोगी कभी नजदीक से कोई शराबी तो शायद तुम्हें फर्क समझ आएगा। देखोगी कभी नजदीक से कोई शराबी तो शायद तुम्हें फर्क समझ आएगा। शराब शमशान में रख के देख, शराब शमशान में रख के देख, शराबी शमशान को भी मैखाना बना देगा। इसलिए शराबी मत कहा कर मुझे तो बुरा लगता है। आणि मग ते स्वतःचं माझं असं होतं की अब मुझे मैखाने पसंद नहीं है, कि अब मुझे मैखाने पसंद नहीं है, वहाँ का शोर, बंद दरवाजे और धुआं दम घुटता है मेरा वहाँ। अब मुझे मैखाने पसंद नहीं है, वहाँ का शोर, बंद दरवाजे और धुआं दम घुटता है मेरा वहाँ। मुझे तो चाहिए बस रात का सन्नाटा, मिट्टी की खुशबू, मेरे यार और प्याला प्याले से टकराने की धुन। इसलिए शराबी मत कहा कर मुझे तुम बुरा लगता है। क्या बात आहे, क्या बात आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. खरंच खूप छान कविता होती. सो थँक्यू सो मच. आणि खरंच त्याला मांडलं पाहिजे एकही कविता असं थांबा मी जरा बघतो आणि मी बोलतो असं काही नव्हतं. सगळ्या अशा मुरलेल्या आहेत त्याच्या. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. सो श्रोते, आय होप आजचा पॉडकास्ट तुम्हाला हा प्रचंड आवडलेला असेल. तर आजचा हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167993399. पुन्हा एकदा सांगते 9167993399. आचार्य 90 FM ला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर युट्यूबवरती सुद्धा हा पॉडकास्ट येईल. नक्की त्याचा आस्वाद घ्या, कमेंट्स करा, लाईक करा. आणि मी आजय कोमल ऋषिकेश सोबत इथे तुमची रजा घेते. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. थँक्यू.